प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये त्या कुसुमताईंना बिचाऱ्यांना असं झालं, मी कुठून आले आणि कुठून नाही. पूर्णाजी रविराजांना अंगठी देत असतात ती सोन्याची आणि म्हणतात, ह्या प्रतापच्या बाबांनी तुमच्यासाठी केलेली आहे. रविराज ती घ्यायला नकार देतात. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, असं करू नका, हा मान तुमचा आहे आणि तो तुमच्यासाठीच आहे, प्लीज घ्या ही अंगठी. रविराज ती एक्सेप्ट करतात आणि म्हणतात, पूर्णाई खरं तर हा खूप चांगला संकेत आहे. पूर्णाई साडी आणि जोडवे पण देतात. तेव्हा प्रिया मनात विचार करते, या म्हातारीकडे बराच पैसा आहे. पण पूर्णाई हे सगळं इमोशनल होऊन करत असतात. त्या म्हणतात की हे प्रतिमाचे जोडवे आणि साडी ती असती आज तर तिच्याकडेच दिली असती, पण तुमच्याकडे ठेवा. रविराज म्हणतात, पूर्णाई आता हे सगळं लवकरच पूर्ण होणार आहे, कारण आपली प्रतिमा लवकरच मिळणार आहे. आज मंदिरामध्ये मला असा संकेत मिळाला, खरं तर तुम्हाला सांगाय वाचून राहवलं नाही मला, म्हणून मी इथे आलो आहे आणि तुमचा नेमका फोन आला, हे शुभ संकेतच म्हणायचे ना. रविराजांनी मंदिरात जे झालं ना ते सगळं पूर्णाईला सांगितलं आहे आणि पूर्णाई खूप खुश झाल्यात. पूर्णाई म्हणतात, खरंच ना, आपण तन्वीबद्दल असाच विचार करत होतो आणि तन्वी सापडली. आता प्रतिमासुद्धा लवकरच सापडेल. लगेच ही प्रिया म्हणते, अगं पूर्णाजी, आपण सतत एकाच गोष्टीचं सारखं बोललो ना तर ती गोष्ट पूर्ण होत नाही. मला असं वाटतं आपण आता हा विषय बदलूया. लगेच ही म्हणते, बदलू विषय बदलून टाकू. अश्विन म्हणतो, खरंच मला या शुभ या गोष्टींवर विश्वास नाही आहे, पण आत्या जर का सापडली ना तर याहून बेस्ट काहीच नसेल. आता पूर्णाई म्हणतात, खरंच आहे तुमचं, माझी प्रतिमा जर सापडली ना तर तो दिवस माझ्यासाठी सोन्यासारखा असेल. माझी लेक मला लवकर सापडावी. कल्पनाताई म्हणतात, हो खरंच आहे पूर्णाई, प्रतिमा लवकरच सापडेल. आपण सगळेच या गोष्टीसाठी वाट बघतोय. प्रतिमा केव्हा येईल आपल्या समोर. आता तेवढ्यात सायली विचार करते, पूर्णाजी किती खुश आहेत ना आज, ती विमलताईला सांगत असते. आता या सायलीच्या आनंदावरच विरजण पडणार आहे बिचारीच्या. आता प्रिया पुन्हा म्हणते, नको ना आपण सारखं बोलूया, असं सारखं बोललं ना की ती गोष्ट पूर्ण होत नाही. मग अस्मिता म्हणते, नाही खरंच आपण विषय बदलून टाकू बरं, दुसरा विषय बोला. लगेच प्रिया उगाचच चहाड्या करायसाठी विषय काढते, काय रे अर्जुन, तुझ्या सासरून वाण आलं नाही वाटतं तुझ्यासाठी. अस्मिता म्हणते, काय तन्वी, विषय बदला म्हणाले मी, अगं जोक मारा नाही म्हटले. अर्जुनच्या सासरून वाण येणार हा खूप मोठा जोकच आहे ना. अर्जुनला खूप राग आलाय अस्मिताचा. तो म्हणतो, काय गं अस्मिता ताई, इथे सगळे आनंदात आहे ना, मग असे विषय काढायची काही तुला गरज आहे का. लगेच पूर्णाई म्हणतात, गरजेचं नसेल पण चुकीचं तर नाही बोलत आहे ना ती. तू जर रविराजांचा जावई झाला असता ना तर थाटामाटात तुझं मानपान झाला असता. लगेच अस्मिता म्हणते, हो पण त्याने असं सासर बघितलंय की तिचं माहेरच नाहीये आणि तिचं माहेर काय तर म्हणे फक्त आश्रम. अर्जुनला खूप राग येत असतो अस्मिताचा. लगेच प्रिया म्हणते, कोणीच आलं नाही का आश्रमातून अर्जुनसाठी वाण घेऊन, असं कसं झालं. तिथे तर सायलीचं खूप कौतुक व्हायचं पण बिन पैशाचंच. लगेच पूर्णाजी म्हणतात, बरंच झालं आलं नाही कोणी. त्या आश्रमातल्या लोकांचं नाव जरी घेतलं ना तर माझी तळपायाची आग मस्तकाला जाते. आता तेवढ्यात कुसुमताई दारात उभ्या आहेत. प्रिया हळूचकून म्हणते, ही कशाला आली आता. कल्पनाताई मात्र खूप खुश होतात कुसुमताई आल्यावर. अस्मिता प्रियाला हळूहळू म्हणते, आता बघ कशी मजा येते. प्रिया म्हणते, तुझा काही प्लॅन आहे का. अस्मिता म्हणते, अगं माझ्याकडे असा पत्ता आहे की यांचा सगळा प्लॅन उधळून लावेल. तो आता मी करेक्ट वेळेला वापरणार आहे. आता अधिकवाणाचा 16 नाही, सायली आणि कुसुमच्या अपमानाचा 16 होईल. दोघी खुदू हसायला लागतात. आता ही सायली म्हणते, अगं कुसुमताई तू इथे. कुसुमताई म्हणतात की अगं हो, तुझ्या सासूबाईंनी खूप आग्रह केला त्यामुळे मला नाही म्हणता आलं नाही. कल्पनाताई म्हणतात, हो सायली, मीच बोलवलंय त्यांना इथे. त्या अर्जुनसाठी अधिक मासाचं वाण घेऊनच येणार होत्या तर मी त्यांना आजच बोलवलं. तसंही आज अधिक मासाचा 16 होणारच होता, मग सायलीच्या माहेरचं कोणी नको का. लगेच पूर्णाजी म्हणतात, आज तर फक्त रविराजांच्या अधिक मासाचा 16 होणार होता, तो त्यांच्या एकट्याचाच मान होता. आज बाहेरचं इथे कोणी येण्याचा प्रश्नच नव्हता. कल्पना. रविराज म्हणतात, ठीक आहे असू द्या पूर्णाई, बऱ्याच गोष्टी नाही होत आपल्या मनासारख्या, आहे आम्हाला सवय या गोष्टींची, पण आता आम्हाला निरोप द्या. तुमच्या पुढच्या आनंदाच्या सोहळ्यामध्ये माझ्यामुळे किंवा माझ्या मुलीमध्ये विघ्न नको पडायला. पूर्णाई म्हणतात, रविराज हा फक्त विधी नाहीये, आपल्या नात्यातल्या जिव्हाळ्याचे क्षण वाढवण्याचे प्रसंग असतात हे. तुमचा मान आणि प्रतिष्ठा म्हणजे सुभेदारांची मान आणि प्रतिष्ठा आहे, इथे उपऱ्या लोकांना जागा नाही. हा सोहळा तुमचा आहे, तुम्ही तडजोड करायची गरज नाही. जे उपरे आलेत त्यांनी घराच्या बाहेर जावं. बिचारी सायली कुसुमताईचा हात धरून ठेवते, कारण कुसुमताई खरंच जायला निघत असते.
कल्पनाताई म्हणतात, अहो पूर्णाई, जो मानपान तुम्ही रविराज भाऊजींचा करताय तोच कुसुमताई अर्जुनचा करताय ना, मग हरकत काय आहे? पूर्णाजी म्हणतात, तो कोण लागतो हिचा? ना नात्यातला ना गोत्यातला. अगं जिला मी सूनच मानत नाही, तिच्या कुठल्या तरी लांबच्या मैत्रिणीचा हे वाण कशासाठी घ्यायचं आपण? आता कल्पनाताई काही बोलणार, लगेच प्रतापराव म्हणतात, अगं तू वाद घालणार आहेस का कल्पना? कल्पनाताई म्हणतात, अहो वाद घालायचा प्रश्नच नाहीये. जो रविराज भाऊजींना मान मिळतोय तो अर्जुनला मिळतोय, मग याच्यात एवढी हरकत काय आहे? कल्पनाताईंचं अगदी बरोबर आहे. जर यांचा सोहळा सुरूच आहे, जर त्यात अर्जुनला मान मिळालं तर यांचं काय बिघडतंय? पूर्णाजी म्हणतात, तू ही तुलना करूच नकोस. रविराजांचं सासर आणि अर्जुनचं अस्तित्वात नसलेलं सासर याची तुलना होऊच शकत नाही. अर्जुनला जरा रागच आलाय. तो म्हणतोय, काय ग पूर्णाजी, तुला तर सगळ्या रीतीभाती नीट पार पाडायच्या असतात ना, मग ही रीत पार पाडली तर तुला एवढा काय प्रॉब्लेम आहे? ज्या दिवशी मला वाण मिळालंय त्याच दिवशी किल्लेदारला वाण मिळतंय, तर काय हरकत आहे तुला? आता रविराजांचा इगो हर्ट झालाय. ते म्हणतात, तन्वी आपण आत्ताच्या आत्ता इथून निघतोय. नाही पूर्णाई, माफ करा, मला प्रतिमाचं माहेर आहे म्हणून मी इथे आलोय, पण या घरात आम्हाला प्रत्येक वेळेला अपमानितच केलं जातं. सायली म्हणते, नाही हो रविराज सर, आमच्या घरात कोणाचंच असं मनात येणार नाही तुमचा अपमान करायचा म्हणून. आता लगेच अस्मिता म्हणते, इतकं सगळं झालं तरी ही कुसुम इथेच उभी आहे. सायली पुन्हा एकदा कुसुमताईचा हात धरते आणि तिला खुणवते की जाऊ नकोस. पण अस्मिता म्हणते, निर्लज्जच आहे ही बाई. एवढं मोठं घर आहे प्रेक्षकांनो, पण निव्वळ पोकळ वासा दाखवलाय. थोडीशी ही माणुसकी नाहीये यांच्यामध्ये. लगेच या पूर्णाई म्हणतात, कल्पना, माझ्या आणि माझ्या जावयाच्या आनंदावर विरझण पडण्याच्या आधी या बाईला इथून जायला सांग. अर्जुन म्हणतो, पूर्णाजी, कुसुमताई कुठेही जाणार नाहीत. अर्जुन कुसुमताईंना म्हणतो, थांबा कुसुमताई, तुम्ही वाण द्यायला आलात ना मला, मग आता तुम्ही मला वाण देऊनच जायचं. सायलीच्या माहेरच्यांचा तो हक्क आहे आणि हे कोणीही बदलू शकत नाही. कल्पनाताई म्हणतात, अर्जुन तू शांत हो. कल्पनाताईवरच ओरडतात पूर्णाजी की तुला माहित होतं ना आज रविराज येणार आहे, तर तू या बाईला का आमंत्रण दिलंस ग? कल्पना, तू माझी सून होतीस ना तेव्हा सगळ्या रीतीभाती पाळायचीस, पण जेव्हापासून या मुलीची सासू झाली आहेस ना तेव्हापासून आपल्या माणसाची किंमतच नाहीये ग तुला. आता अर्जुनला मात्र खूप राग आलाय. तो म्हणतो, पूर्णाजी, माझी मम्मा सगळ्या रीतीभाती पाळते या घराच्या आणि तू या लोकांसाठी तू माझ्या मम्माला हर्ट करतेस. कल्पनाताई म्हणते की हे बघ अर्जुन, तू काही बोलू नकोस, शांत राहा. अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलंय. अर्जुन म्हणतोय, पूर्णाजी, दिस इज नॉट डन. माझी मम्मा या घरासाठी किती करते. तिने इन्व्हाइट केलंय कुसुमताईंना, तर त्या इथेच थांबतील. तिला इन्व्हाइट करायचा अधिकार पण नाही का कोणाला? रविराज म्हणतात, हो हो, नक्कीच थांबतील. त्या जी तुमची माणसं आहे ना त्या नक्कीच थांबतील, पण ज्यांना अपमान करण्यासाठी इथे बोलवलंय ना ते मात्र निघून जातील. रविराज पूर्णाईला म्हणतात, हे बघा पूर्णाई, मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे, पण मला माझा स्वाभिमान राखू द्या. बहुतेक ना प्रेक्षकांनो अर्जुन यांना थांबा म्हणत नाहीये म्हणून यांना राग आलाय असं मला वाटतंय. रविराज म्हणतात, तुमच्या नजरेमध्ये आमची काय किंमत आहे हे पुन्हा पुन्हा तुम्ही आम्हाला दाखवून दिलंय. माझी आणि माझ्या मुलीची हेटाळणी करायला पुन्हा इथे कधीही आम्हाला बोलवू नका. पूर्णाजी म्हणतात, अर्जुन आता तरी थांबव रविराजांना. सायली पाया पडते, सर नका ना जाऊ तुम्ही. लगेच रविराज बाहेर निघालेत. पूर्णाजी म्हणतात, अर्जुन तुझ्यामुळे मला ऐकावं लागतंय सगळं. ते प्रतापराव तर म्हणत असतात, या कुसुमताईंना जायला सांग इथून अर्जुन. पण अर्जुन म्हणतो, नाही, कुसुमताई कुठेही जाणार नाहीत. त्या इथे मला वाण द्यायला आल्यात, त्या मला वाण देऊनच जातील. प्रिया अर्जुनला म्हणते, काय रे अर्जुन, माझे बाबा निघाले, त्यांना थांबव ना. आता लगेच रविराज म्हणतात, याला जर भावना कळत असल्या आता आणखीन काय हवं होतं. चल तन्वी. ते तन्वीवर खूप जोरात ओरडतात. ही सायली हातापाया जोडत असते, नको सर, नका न जाऊ. रविराज तिला थांबवतात. प्रियाला असं वाटत असतं अस्मिता काय धमाका करणार आहे त्यासाठी थांबावं, पण ती पूर्णाजी जवळ नाटक करते. पूर्णाजी, येते ग मी. पूर्णाजी म्हणते, बाळा तुझ्या बाबांना थांबव ना. पण तन्वी म्हणते, बाबा नाही थांबणार ग पूर्णाजी, आम्ही निघतो. रविराज ओरडत असतात तन्वीवर, चल तन्वी. आता तन्वी निघून गेल्यावरती पूर्णाजी म्हणतात, असह्य झालंय मला. आणि त्या खूप राग बघत असतात सगळ्यांकडे. कुसुमताई मनात विचार करतात, अरे देवा, मला माहीत असतं की आज यांचा कार्यक्रम आहे तर मी इथे आलेच नसते. मला काय माहिती यांच्या घरी काही सोहळा चालू आहे. देवा मला माफ कर, माझ्यामुळे ह्यांचा कार्यक्रम सगळाच बिघडला. पूर्णाजी म्हणतात, असह्य होतंय मला आता हे सगळं. लगेच प्रतापराव म्हणतात, अगं तू बस पूर्णाई खाली, तू नको टेन्शन घेऊ बरं. पूर्णाई आता तिथेच बसल्यात आणि इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. चांगलाच ड्रामा करतात ना हे प्रेक्षकांनो. आता पुढे आपण बघणार आहोत की कुसुमताईंने अर्जुनला वाण दिले आणि अर्जुन खूप खुश झालेला दिसतोय. पण अस्मिता तिचे टोमणे बॉम्ब सुरूच ठेवते की काय ग, आईजीच्या जीवावर बाईजी उदारे ही कुसुम. सगळा खर्च
आपल्याकडनंच घेतला आणि अर्जुनला वाण दिलं, यात काही अर्थ आहे का मम्मा? कल्पनाताई आणि अर्जुन म्हणतात, काय बोलतेस तू, तुझ्या तोंडाला काही लगाम दे. पण आता अस्मिताने कल्पनाताईचं बोलणं ऐकलं, पण अस्मिताला काही माहिती नाहीये की हा सगळा खर्च स्वतः कुसुमताईंनीच केलाय. पण ती खोटा आळ लावतीये की कल्पनाताईंनी पैसे दिले म्हणून कुसुमला. पण कुसुमताईंनी पण वाणाचं सगळं सामान खूप छान आणलंय, म्हणजे समई आणली आहे, चांदीची साडी वगैरे वगैरे. हे बघून अस्मिताचे डोळे दिपलेत आणि ती वाटेल ते आरोप लावतीये. प्रेक्षकांनो, असा होता आजचा रिव्ह्यू. कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब प्लीज विसरू नका. ठरलं तर मग या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी धन्यवाद.